श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, पौर्णिमा तिथी हा येणार आहे। पौर्णिमा तिथी हा अधिक महिन्यातील असल्या कारणाने याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पौर्णिमा तिथी जो असतो श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि अधिक महिना पुरुषोत्तम मास असल्या कारणाने त्याचं पुण्यप्राप्ती हे अगणित राहणार आहे। या दिवसाला आपण पूजा अर्चा ज्या काही करत असतो त्याला खूप जास्त पटीने पुण्यप्राप्ती मिळत असं अधिक फल आपल्याला मिळणार आहे। आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा सुद्धा करायची असते। आता ती पौर्णिमा जी आहे ती कधी करावी किंवा सत्यनारायण पूजन हे कधी करावं, याग जो असतो तो कधी करावा किंवा ज्या सेवा असतात आपण कोणत्या दिवसाला कराव्यात, म्हणजे 30ला करावी की 31ला, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। माहिती जाणून घ्या आणि जेवढी जास्त पटीने आपल्याला सेवा करता येईल त्या पद्धतीने आपण सेवा नक्कीच या दिवसाला करायची आहे की जेणेकरून अधिक पुण्यप्राप्ती आपल्याला मिळेल। तर बघा, पौर्णिमा तिथी जो आहे तो येणार आहे, त्या कारणाने आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सत्यनारायण पूजा जी असते, जी मोठी तिथी आणि मोठी सेवा म्हणून आपण बोलत असतो श्रीहरी विष्णूंची, ती आपल्याला करायची आहे। आता सत्यनारायण पूजा आपण का करावी, तर आपल्या घरामध्ये आपण धान्य जे आणत असतो ते धान्य न पुरणे, आपल्याकडे पैसे येत असतात ते न टिकणे, या कारणांसाठी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते। सत्यनारायण पूजा आपण जेव्हा करत असतो ना, तेव्हा त्या पूजेमध्ये बघा तांदूळ गहू ठेवले जातात, तर त्यामध्ये आपल्या घरातील धनधान्याची पूजा केली जाते। ते टोकलेलं धान्य जे असतं, आता आपण विकत आणतो दुकानातून, ते विकत आणलेलं धान्य हे टोकलेलं असतं आणि जुने लोक बोलायचे बघा, टोकलेलं कधीही खाऊ नये, ओकलेलं खावा पण टोकलेलं खाऊ नये, या पद्धतीने बोलायचे। त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल की जे टोकलेलं अन्न असतं ना ते कधीच पुरत नाही, त्याचा पुरवठा आपल्या घरात राहत नाही। म्हणून आपण जेव्हा सत्यनारायण पूजा करत असतो तेव्हा आपल्या घरातील धनधान्याची पूजा होत असते, आपल्या घरात बरकत राहत असते, माता लक्ष्मी चिरकाल आपल्या घरात राहत असतात। म्हणून सत्यनारायण पूजा ही आपल्या घरात करायची असते। आता सत्यनारायण पूजेचं जे मी काय सांगणार आहे ते नवीन लोकांसाठी खास करून सांगेल। जुने लोक जे आहेत हे आपण सत्यनारायण पूजा करतो, पण नवीन लोकांना सुद्धा सांगेल, ज्यांनी कोणी सत्यनारायण पूजा करायला सुरुवात केली नसेल त्यांनी नक्कीच आता या पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा। हे बघा, हे कुठलीही पूजा करतो ना आपण, ती आपली म्हणजे विश्वासाने मनात भाव ठेवून करायची असते। आणि ज्यावेळी बघा आपल्या घरात आपण पूजा करायला सुरुवात करतो, एक वेगळी फिलिंग, वेगळं म्हणजे सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये असतात। आपल्या घरामध्ये थोडा बदल व्हायला आपल्याला दिसत असतो। 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा तुम्ही करा आणि त्यानंतर स्वतः तुम्ही बघाल की काय बदल झाला असं। म्हणून तुम्हाला सांगेल, ही सत्यनारायणची पूजा जी असते ती फक्त पौर्णिमेला एका महिन्यात एक वेळा करायची असते। आणि बघा, तो दिवस तर आपण नक्कीच वेळ काढू शकतो। आपल्याला सुतक असेल, विटा असेल तर आपण करू शकत नाही, आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने सत्यनारायण पूजला तरी सुद्धा चालेल, पण मात्र नक्कीच तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। आपल्या घरात बऱ्याच पद्धतीने तुम्हाला बदल जे असतात ते बघायला मिळतील। बऱ्याच लोकांचा हा अनुभव देखील असतो, तुम्ही नक्कीच बघू शकतात केंद्रांमध्ये किंवा आपल्या शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये जर असतील सेवेकरी तर त्यांना विचारा, नक्कीच या सेवेने फलप्राप्ती ही मिळत असते। माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहत असतो। भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आपल्या घरात पौर्णिमेला पाहिजे, ठीक आहे। तर बघा, आपल्याला ही पूजा करत असताना तुम्हाला सांगेल की आता कोणत्या दिवशी करावी, 30 आणि 31 दोन दिवसाला पौर्णिमा दाखवलेली आहे, म्हणून बऱ्याच लोकांचा गोंधळ सुद्धा झालेला आहे। याग जो मी सांगितलेला आहे विष्णू याग, तो सगळ्यांनी करायचा आहे, न चुकता सगळ्यांनी करायचा आहे। केव्हा करावा ते पण सांगते पुढे। तर बघा, आपली पौर्णिमा जी आहे ती प्रारंभ होणार आहे 30 तारखेला सकाळी 11:58 म्हणजे बघा दुपारी 12चा जो काळ असतो, 12ला 1-2 मिनिट बाकी असताना सुरुवात होणार आहे पौर्णिमेची 30 तारखेला आणि 31 तारखेला पौर्णिमा समाप्त होणार आहे दुपारी 2:15, ठीक आहे। तर बघा, आपल्याला या कालावधीमध्ये ज्या काही सेवा आहेत, पौर्णिमेचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये सेवा करायच्या आहेत। आता याग कधी करावा, बऱ्याच महिलांचा म्हणजे गोंधळ असतो। तर याग बघा, तुम्ही 30 तारखेला आपली पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 11:58, त्यावेळी तुम्ही दिवसभरामध्ये 12 नंतर करू
करू शकतात, याग तुम्हाला करायचा असेल तर करू शकतात. सत्यनारायण पूजा केव्हा करावी, तर सत्यनारायण पूजा ही बघा पौर्णिमा कालावधी रात्रीच्या वेळी 30 तारखेला राहणार आहे, बरोबर. तर तुम्ही 30 तारखेला रात्री सत्यनारायण पूजा ही करायची आहे आणि यागसुद्धा 12 नंतर तुम्ही कधीही 30 तारखेला रात्रीपर्यंत करू शकतात. आता 31 तारखेला जो कालावधी आहे तो सकाळी सूर्याने बघितलेली आहे पौर्णिमा, म्हणजे बघा सूर्य जेव्हा सूर्योदय होत असतो पौर्णिमेच्या दिवशी तो तिथी ग्राह्य धरला जातो. म्हणून आपला उपवास मात्र पौर्णिमेचा उपवास जर तुम्ही करत असणार तर पौर्णिमेचा उपवास जो असतो तो 31ला राहणार आहे, लक्षात घ्या. सत्यनारायण पूजा ही 30ला करू शकतात, मात्र उपवास जो असतो तुम्ही 31ला करायचा आहे, पौर्णिमेचा उपवास. याग तुम्ही करू शकतात का, तर 31 तारखेला तुम्ही दिवसभरामध्ये याग करू शकतात, कारण तो तिथीच ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मनात शंका न घेता तुम्हाला जर 30 तारखेला जमलं तर नक्कीच 30ला करा आणि 2:15 समाप्त होणार आहे 31 तारखेला पौर्णिमा, तर तेव्हा केलं तर अतिउत्तम. पण नाही तुम्हाला शक्य होणार, रविवारच आहे, काही म्हणजे विशेष नाही, घरी राहणारे बऱ्याच महिलांना सुट्टी देखील राहील, तर तुम्ही त्या दिवशी करू शकता. दिवसभरामध्ये कधीही केलं तरीसुद्धा चालेल, या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता बघा, ज्या काही सेवा आहेत, कुलदेवीची सेवा तुमची राहिलेली असेल, कुलदेवीची ओटी भरायची तुमची राहिलेली असेल, कुलदेवीचा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असेल, तर तुम्हाला सांगेल पौर्णिमा तिथी हा खूप सुंदर तिथी असतो. तर तुम्ही पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 30 तारखेला 12 वाजल्यानंतर तुम्ही कधीही या सेवा करू शकतात आणि 31ला पण करू शकतात. म्हणून जसं जमेल, जसा कालावधी आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने सेवा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा आहे. कुलदेवीला नैवेद्य दाखवणं झालं, खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात, माता लक्ष्मीचं कुंकुमार्चन तुम्ही करू शकतात. कुंकुमार्चन केल्यानंतर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्याचा खूप काही म्हणजे जास्त म्हणजे प्रभावशाली अशा सेवा आहेत या, तर नक्कीच तुम्ही करू शकतात. त्याने सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो, म्हणून या सेवा तुम्ही करा. नंतर बघा, कुंकुमार्चन कशा पद्धतीने करावं शास्त्रोक्त पद्धतीने, ती नंतर मी दुसरा व्हिडिओ टाकते आणि नक्कीच त्यामध्ये संपूर्ण माहिती देईल. पण कुंकुमार्चन नक्कीच करायचं आहे. कुलदेवीचा अभिषेक तुम्ही करू शकतात, कुंकुमार्चन करायचं आहे. आणि बारीक बारीक गोष्टी जर म्हटल्या तर उंबरठ्याला लेपन, मुख्य दरवाजा स्वच्छ करणे, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ पुसायचं आहे. देवपूजा आपण व्यवस्थित करून झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी झाली तर कुलदेवीची सेवेमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करता आला तर नक्कीच तुम्ही करू शकतात, किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र जो असेल तो मंत्रसुद्धा तुम्ही जप करू शकतात. कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर 99 मंत्र तुम्ही जप करू शकता. तर या सेवा ज्या असतात या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. सत्यनारायण पूजा आपण करत असतो बघा, भगवान श्रीहरी विष्णूंची अतिउच्च कोटीची सेवा आहे. अधिक पुण्य तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा तुम्ही जर केली नसेल तर नक्कीच पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा सुरुवात करू शकतात. 5 सत्यनारायण, 10 दिवसाचे सत्यनारायण या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तुमच्या सवडीनुसार करा असं सांगेल. तुमच्या घरात जर मासिक धर्म असेल तर दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे आपले मिस्टर असेल, मुलगा मुलगी जर करू शकणारे असतील तर त्यांना सांगा करायला, सासू असेल तर त्यांना सांगा करायला, या पद्धतीने तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला करायला चालणार नाही, हे लक्षात ठेवा. सत्यनारायण पूजा करत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती, जो प्रसाद असतो सत्यनारायण भगवानांचा तो प्रसाद आपण फक्त आपल्या घरातील लोकांनीच ग्रहण करायचा, बाहेर लोकांना कोणाला देऊ नये, या पद्धतीने करा. आणि याग जो करायचा असतो यागाला खूप महत्त्व आहे. विष्णू यागाला नक्कीच मी सुद्धा करणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना सांगेल की पौर्णिमेच्या दिवशी विष्णू याग सगळ्यांनी करायचा आहे. जेवढे शक्य होतील तेवढे मंत्र घ्या तुम्ही. तुम्हाला मंत्र म्हणता येत नाही, स्तोत्र म्हणता येत नाही, विष्णू सहस्रनाम जमत नाही, संस्कृतमध्ये आहे ताई, मोबाईलला लावून द्या आणि पण करा. आणि केल्यानंतर तुमच्या घरातील वातावरण खूप जास्त पटीने पॉझिटिव्ह होईल, फरक तुम्हाला स्वतः दिसेल. म्हणून सांगेल नक्कीच याग करायला कोणीही टाळू नका, सगळ्यांनी याग त्या दिवशी करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण पूजा पौर्णिमेच्या दिवशी करायची. जे कोणी करत नसतील तर नक्कीच त्यांना सांगेल सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करा. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आपल्या आजूबाजूला लोक असतील जे स्वामी सेवेत असतील त्यांना पण करायला सांगा. एक सेवेकरी आपल्याकडून घडणं खूप महत्त्वाचं असतं, त्याचं पुण्यप्राप्ती हे अगणित असतं. म्हणून नक्कीच आपण सगळ्यांना सत्यनारायण पूजा करायला सांगायचं आहे. सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.